या ठिकाणी दिली जाते आंब्याला फोडणी आणि हा सोशल मीडियावर व्हायरल आणि फेमस डोसा सुद्धा मिळतो. याच हॉटेलमध्ये झाली आमदार रोहित दादा यांच्याबरोबर चर्चा. या हॉटेल आहे प्रशस्त असं पार्किंग. हे हॉटेल आहे पुणे बेंगलोर हायवेवर येलूर फाटा या ठिकाणी. कामत उपाहार गृह. चला तर मग हॉटेलमध्ये आतमध्ये जाऊया. आतमध्ये खूप गर्दी होती आणि या ठिकाणी नवीनच थाळी चालू झालेली आहे. स्पेशल मँगो स्पेशल थाळी आहे 350 रुपयाला. यामधीलच पदार्थ आपल्याला आज बघणार आहोत की नेमकं कसा तयार होतो. हे स्पेशल पदार्थ आहे जे आंब्याला सुद्धा फोडणी दिली जाते. या ठिकाणी लहान मुलांसाठी पुस्तकं सुद्धा ठेवण्यात आली होती आणि नाश्त्याचे पदार्थ तसंच जेवण खूप पर्यटक एन्जॉय करत होते. खरंच कामत उपहार गृहाचं नाव खूप आहे आणि या ठिकाणी सगळे नाश्त्याचे पदार्थ चांगले मिळतात. बघा आता उपीट तयार झालेलं आहे आणि त्यानंतर स्पेशल मसाला डोसा तयार झालेला आहे. मस्तपैकी पूर्ण मोठ्या आकाराचा आणि स्पेशल त्याच्यावरनं मसाला टाकलेला आहे. बटाट्याची भाजी टाकली जाते आणि स्पेशल मसाला डोसा रेडी होणार आहे. सोशल मीडियावर अनेक रील्स आपण या डोस्याचे बघितले आहेत. हा स्पेशल रवा डोसा आहे आणि हा स्पेशली जाळीदार असा तयार केला जातो आणि त्याच्याच बाजूला रागी डोसा सुद्धा टाकलेला आहे. मला सुद्धा खूप इंटरेस्ट होता हा डोसा खाण्यासाठी, नेमकं टेस्ट कशी लागते. त्याचबरोबर स्पंज डोसा सुद्धा पलीकडे तयार होत आहे. यामध्ये 3 छोट्या आकाराचे डोसे येतात आणि त्याच्यावर गाजर आता खिसलं जात आहे आणि या ठिकाणी रागी डोसा रवा डोसा सुद्धा रेडी होत आहे आणि त्यानंतर बीट याच्यावर खिसलं जात आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकली की मस्तपैकी आता हा स्पेशल तुपातला स्पंज डोसा रेडी झालेला आहे. त्याचबरोबर रागी डोस्यावर सुद्धा भरपूर असं तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावर बटाट्याची भाजी टाकली जाणार. बघा आता बटाट्याची भाजी टाकलेली आहे आणि गरम झाला की मस्तपैकी त्याचं फोल्डिंग केलं जाणार. आता इथं स्पंज डोसा रेडी झालेला आहे आणि आता जो रवा डोसा रागी डोसा होता तो सुद्धा बघा अशा पद्धतीने पलटी मारून मस्तपैकी रेडी झालेला आहे. एकदम कुरकुरीत लागतो, खायला खूपच टेस्टी लागतो. आणि त्यानंतर या ठिकाणचे कांदा पोहे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. हायवेला महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्लीन बाथरूम. ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या ठिकाणचे सगळेच पदार्थ टेस्टी आहेत. मी स्वतः टेस्ट करून बघितले, खूपच छान होते. बटाट्याची भाजी आतमध्ये टाकली होती आणि हा रवा डोसा मी टेस्ट केला. त्यानंतर आमच्याकडे आला तो म्हणजे चीज डोसा. याच्यावर चीज भरपूर घातलेला आहे आणि त्याचबरोबर बीट वगैरे खिसलेला आहे वरनं. खूपच टेस्टी होता, हा सुद्धा टेस्ट केला. हे जे कामत रेस्टॉरंट आहे, उपहारगृह आहे, याचे भरपूर ब्रँचेस देखील आहेत. कर्नाटक त्यानंतर बेळगाव या साईडला सुद्धा खूप ब्रँचेस या ठिकाणी आहेत. छोटासा कार्यक्रम त्यांनी घेतला होता. कामतविषयी थोडीशी माहिती सांगितली आणि जे जाधव बंधू आहेत त्यांनी हे हॉटेल चालू केलंय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली. सिही कही, ये दो शब्द हम बहुत कॉमनली यूज़ करते हैं. सिही बोले तो स्वीटनेस, कही बोले तो सोरनेस. सो दिस इज़ द मेन फैक्टर. सिही कही खारा, खारा इज़ तीखा, उप्पू. सिही कही खारा उप्पू, ये 4 एलिमेंट से अगर आपके पास स्वीट है, सोरनेस है, तीखा है और सॉल्ट है, इससे आप महाराष्ट्र महाभारत के टाइम पे उडुपी किंग ने ये जिम्मेदारी लिया था कि पूरा महाभारत के जो जो भी साइड है उनको खाना परोसने का काम उडुपी वालों ने लिया था. तो शायद वो रगों में आ गया है कि आज भी उडुपी वाले होटल्स पूरा इंडिया में बहुत मशहूर है. तो हमारे कुक्स भी उडुपी साइड से है. मस्टर्ड सीड्स, जीरा, ग्रीन चिली, रेड चिली, कड़ी पत्ता, नमक और आपको जैगरी जाता है. सो ये सारा मेन इंग्रेडिएंट्स है. तो सबसे हम पहले हमने तेल डाला है, उसको गरम करने को रखेंगे. अभी तेल गरम होने के बाद हम पहले मस्टर्ड सीड्स को डाल देंगे. यामध्ये आता लाल मिरच्या चाललेल्या आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. एकदम व्यवस्थित तडतडला की थोडंसं बाजूला व्हायचं आहे, नाहीतर तोंडावर उडू शकतो तेल. त्यानंतर याच्यामध्ये आता हिरव्या उभ्या चिरलेल्या मिरच्या गेलेल्या आहेत, अगदी भरपूर घातलेल्या आहेत आणि त्यानंतर आंब्याचा रस याच्यामध्ये गेलेला आहे. हा हातानं काढलेला छोट्या आंब्यांचा रस आहे. बघू शकता किती मस्त दिसतं हे चित्र आणि अशा पद्धतीने आंब्याला फोडणी दिलेली आहे. बेला होगा क्या. अभी हम जैगरी डालेंगे. साकन सर.
क्या नाम है इसका? मैंगो सिकरणे। 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 आपका अगर कोई बेड़गाम में दोस्त या दुश्मन आप उनसे पूछ सकते हो मैंगो सिकरणे क्या है बोल के। ओके, ओके, ओके. तो काफ़ी है। अच्छे होली के लेके आओ। तो आपने देखा ये आम पूरा ऐसा पका है और ये आम है देखिए। तो हम ये आम को ऐसे लेंगे। आता ही सुंदर अशी डिश रेडी झालेली आहे आणि साऊथ साईडला, कर्नाटक साईडला खूप प्रसिद्ध आहे आणि सरांनी खूप छान पद्धतीने करून दाखवली. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या आंब्यांच्या रेसिपीने भरलेली ही स्पेशल थाळी आता तयार झालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत आणि कोशिंबीर आहेत, वेगवेगळ्या भाज्या आहेत. 350 रुपयाला ही थाळी आहे आणि त्याचबरोबर आमरस पुरीसुद्धा यामध्ये आहे. त्याचबरोबर या हॉटेलमध्ये जाण्याचं आणखीन एक कारण होतं, ते म्हणजे सध्या त्यांनी हायवेलाच स्पेशल दावणगिरी पद्धतीचा चुलीवरचा डोसासुद्धा चालू केलेला आहे आणि त्याचंसुद्धा उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि पहिला डोसासुद्धा आमच्या समोर सोडला. खूपच मस्त, एकदम जाळीदार होता. तर आता सध्या ब्लॉगिंगचं क्षेत्र आता ऑफिशियल केलेलं आहे गव्हर्नमेंटनं, तर त्याबद्दल काय सांगाल किंवा एक मार्गदर्शन म्हणून किंवा आणखीन काय करू शकतो आम्ही याच्यामध्ये फील्डमध्ये? तुमचं एक, तुम्ही बघता का आमचे व्हिडिओज वगैरे? एकदा तुम्ही तुमच्या पेजच्या माध्यमातून जे कोणी नवीन बिझनेस चालू करणार आहे ते सुद्धा हॉटेल, रेस्टॉरंट या सेक्टरमध्ये त्यांना तुम्ही चांगला वाव देता, तुम्ही चांगलं प्रोत्साहन तिथं करता. त्याच्याबरोबर आज जिथं आलेलो आहे तिथं अनेक नवीन ब्लॉगरसुद्धा आलेले आहेत आणि ब्लॉगर म्हणजे बेसिकली ते व्यक्त होतात आणि कोणासाठी व्यक्त होतात तर मग त्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात अशा लोकांसाठी ते व्यक्त होतात. त्याचा फायदा ब्लॉगर्सला होतोच, पण जे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत त्यांनासुद्धा त्याचा फायदा होत असतो. कारण शेवटी तुम्हाला काही लोक फॉलो करतात आणि मग एखाद्या रेस्टॉरंटबद्दल नाही तर ज्या विषयामध्ये तुम्ही काम करता त्या विषयाचे जे तुमचे फॉलोअर्स आहेत त्यांना कळतं हे नवीन काहीतरी इथं सुरू झालं आहे. मग या व्यावसायिकांनासुद्धा त्याचा फायदा तिथं होतो. त्यामुळे तुमचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त ब्लॉगिंगपुरतं तुमचा विचार करू नका, तुम्ही खरंच चांगलं काम तिथं करत असता. त्याच्यात तुम्ही एंटरप्रेन्योरशिप वाढवण्यासाठी सुद्धा तिथं प्रयत्न करत असता. आता हे जे व्यासपीठ आहे त्याला कन्सॉलिडेशन करण्याची जरूरत आहे. म्हणजे तुमच्यासारखे जे विविध क्षेत्रातले ब्लॉगर्स आहेत त्यांना एका व्यासपीठावर आणून तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तिथं एक ग्रुप म्हणून तुम्ही जर व्यक्त झाला तर मग त्या अडचणी आपल्याला सोडवता येतील. त्याच्याबरोबर लीगल अँगल जो असतो तो लीगल अँगलसुद्धा तिथं महत्त्वाचा असतो. कधी काही लोक तुमच्या ऑब्जेक्शन घेऊ शकतात, तुमच्यावर तिथं लीगल एखादी केस होऊ शकते. एखादा विषय मांडत असताना तुम्ही खरं बोलून गेला आणि कदाचित काही लोकांना आवडत नाही. त्यामुळे तिथं लीगल अँगल आणि या बाजूलीसुद्धा तुम्हाला सपोर्टची जरूरत आहे आणि रेकग्नाईज करणं महत्त्वाचं आहे. जसं मीडियामध्ये रेकग्नाईज केलं जातं हा चॅनल तो चॅनल, तसं ब्लॉगर्सला सुद्धा उद्या जाऊन आपल्याला एक चांगलं व्यासपीठ करून तुम्हाला जर आम्हाला रेकग्नाईज करता आलं सरकारच्या मदतीने तर मग उद्या तुम्हाला ऑफिशियली आम्हाला तिथं त्या ठिकाणी कुठलीही अडचण येतं मदत करता येईल. त्याचपैकी मला एक प्रश्न विचारायचा आहे, जे आम्हाला ब्लॉग करताना भरपूर कमेंट्स पडतात, भरपूर बॅड कमेंट्स असतात आणि त्याच्यामुळे बरीच लोक खचून जातात सुरुवातीला. आता मी तर बरेच वर्ष काम करतोय, मग तुम्ही सुद्धा एक पॉलिटिकल क्षेत्रामध्ये काम करताय, तुम्हाला पण वेगवेगळ्या प्रकारचे असे अनुभव येतात, तर त्याच्यापासून कसं एक मानसिक आपण स्थैर्य ठेवू शकतोय? आपण मराठी माणसं आहोत, ठीक आहे. काही लोक आपल्याला ट्रोल करतात, आपल्या विरोधात बोलतात म्हणून आपण थांबतो असं नाही ना. आपला आदर्श जर कोण असेल तर सगळे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारी जे कोणी सगळे नेते मंडळी असतील ना तर स्वतः हे सगळे महामानव जे होऊन गेले त्यांच्या विचाराने चालणारे. आपण कोणाला घाबरत नसतो.
सुरुवातीला सगळेच ट्रोल करतात. ट्रोल काय आत्ता केलं आणि उद्या होणार नाही असं नाही. ट्रोलिंग हे चालू राहते. पण ट्रोल करणाऱ्या लोकांच्या प्रोफाईलवर तुम्ही गेलात तर तसे बरेचसे लोक नकारात्मक असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळ्या अडचणी असतात आणि त्या मग व्यक्त कोणाच्या कुठं करायच्या तर कोणाची ट्रोल करून. त्यामुळे मेजॉरिटी लोक तुम्हाला जे फॉलो करतात ते व्यक्त होत नसले ते तुम्हाला फॉलो करतात, म्हणजे तुम्हाला पाठिंबा देतात. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांकडे न बघता सकारात्मक भूमिकेकडे बघा. काही लोक बोलतात, काही व्यक्त होतात, काही व्यक्त होत नाहीत. आणि जे चांगले असतात ते सुद्धा व्यक्त होतात, पण जे बोलत नाहीत पण ते तुमच्या पाठीशी असतात ते तुमचे फॉलोवर असतात. त्यामुळे जे फॉलो करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवा आणि हे चटरपटर जे कोणी ट्रोल करणारे लोक आहेत दुर्लक्ष करा. तुम्हाला जेवढं ट्रोल करतात त्याच्यापेक्षा 100 पटीने आम्हाला जास्त ट्रोल केलं जातं. पण आम्ही जी भूमिका घेतो त्या भूमिकेला ठाम असतो. आपण भूमिका घेत असताना जर आपली भूमिका पवित्र असेल, आपण प्रामाणिक असू, स्वच्छ मनाने जर एखादी भूमिका घेत असू तर आपला कॉन्फिडन्स तितकाच असावा की कुणी आपल्या विरोधात बोललं, ट्रोल केलं म्हणून आपण थांबलो पाहिजे असं नाही. आपण जर अशा ट्रोलर्सला बघून थांबलो तर आपलं आयुष्य या ब्लॉगच्या पुढचं आयुष्य आहे. आपल्याला अनेक अडचणी येणार आहेत, आपण मोठे होणार आहात. पण त्यात या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण जर विचार करत राहिलो तर आपली जी स्पेस आहे, जी बौद्धिक स्पेस आहे ती नको त्या विषयाला वेस्ट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जसं पॉझिटिव्हली विचार करता तसं पॉझिटिव्हली विचार. मला खायला काय आवडतं? मला कारलं सोडून सगळं आवडतं. तर हॉटेलला तुम्ही बाहेर पडताय आता कामतविषयी काय सांगाल? हॉटेल आता कामतमध्ये सुद्धा मी आत्ताच समजून घेत होतो वेगळे फ्रँचायसी आहेत. कामत हा एक चांगला ब्रँड आहे आणि या ब्रँडच्या अंतर्गत जेवण तिथं जे मिळतं ते चांगलं स्टँडर्डचं मिळतं. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन केलं दादा. तुम्हाला सगळ्यांकडून आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. फोटो काढू का सगळ्यांना?